हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? आय होप छान मजेत असेल तुम्ही सगळे. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, सो पूर्ण बघा. चला तर ब्लॉग सुरू करूया. आज सगळ्यात आधी मी फ्रीज साफ करायला घेतलं आणि फ्रीज ऑफ केलं. तर मी फ्रीज ऑफ करूनच क्लीन करते आणि फ्रीज ऑफ करूनच क्लीन केलं पाहिजे. तर खूप दिवसापासून साफ करायचं राहिलंच होतं, म्हणून सामान बाहेर काढलं आणि थोडंसं डीप क्लिनिंग करायचं होतं. तर खूप दिवसापासून साफ झालं नव्हतं आणि आठवड्यातून मी एकदाच साफ करतेच, कारण बाजार पण असतो आणि खायच्या वस्तू काही ठेवल्या ना तर स्मेल पण खूप घाण येतो. त्याच्यामुळं वीकमध्ये एकदा तर क्लीन केलंच पाहिजे. फ्रीजमधले पार्ट वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि व्यवस्थित लावून पण घेतले आणि नंतर छान क्लीन केलं आणि सामान वगैरे व्यवस्थित लावून घेतलं. आणि आता बघा हे किती छान स्वच्छ नीट अँड क्लीन दिसत आहे. आणि चला तर आता थोडीशी सेल्फ केअर पण महत्त्वाची आहे. तर केसांना ऑइलिंग पण करून घेते आणि त्याच्यामुळे केस स्ट्रॉंग पण राहतात आणि त्यांना पोषण पण मिळते. तर हलक्या हाताने मसाज पण केली आणि मसाज केल्यावर खूप रिलॅक्स फील होते आणि हेअर हेल्थसाठी पण खूप चांगलं असते. तुम्ही पण आठवड्यातून 1-2 वेळेस हेअर ऑइलिंग केली तर केसांसाठी खूप बेनिफिशियल असते. नंतर गॅलरीमध्ये थोडीशी डस्ट झाली होते. रोजच गॅलरी साफ होते, पण आज थोडीशी एक्स्ट्रा क्लीन करावं म्हटले. तर हे ड्रेसिंग टेबल थोडासा खराब झाला होता, त्याच्यामुळे इथे गॅलरीमध्ये ठेवलेला आहे. तर म्हणजे थोडासा तुटला फुटला आहे, त्याच्यामुळे ते पण क्लीन करायचा होता. त्याच्यावर तर खूप जास्त डस्ट झाली होती आणि याचा जास्त यूज होत नाही आणि गॅलरी पण थोडीशी जास्तच ओपन आहे, त्यामुळे जास्त धूळ येते मध्ये. तर इथे थोडा जास्तच पसारा झाला होता, ते काय माझं आवरणं होईनाच गेलं. तर ते घेते काढून आता आणि क्लीन करून घेते तिथलं. तर हे टाकून द्यायचंच आहे पूर्ण पसारा. आता हे कूलर पण काढायचंच आहे, कारण गरमी तर सुरू झाली आहे त्यामुळं. तर यावर्षी कूलर पण चेंज करायचं होतं, पण एवढं वर्ष राहू द्यावं म्हटलं. चांगलं चालू आहे ना म्हणून. तर गॅलरी छान साफ करून घेतली आणि आता तर उन्हाळा सुरू झाला आहे, तर सायंकाळी गॅलरीमध्ये छान बसता येते, थंड पण वाटते. त्यामुळे काल नीतू गावाकडे गेलते आणि मला पण जायचं होतं, पण माझं जाणं झालं नाही. तर सासूबाईंनी खूप सारं सामान दिलं होतं, भाजीपाला वगैरे आणि शेंगा आणि ते स्पेशल तांदूळ असतात ना इडली डोश्यासाठी, ते पण दिले होते. ते सगळं डब्यामध्ये भरून घेतलं आणि आता हे शेंगा एवढ्या साऱ्या दिल्यात, तर माझं काम आता चालू होते हळूहळू शेंगदाणे काढायचं. तर नंतर लोणचं पण दिलं होतं आणि याच्यामध्ये ऑइल वगैरे नाही, पण ते तळून खायचं आहे थोडं थोडं. तर हे पण खूप टेस्टी होते त्यांच्या हाताने. तर या क्यूट भरणीमध्ये भरून घेतलं आणि मला तर खूप आवडते. नंतर ज्वारीचं दळण पण करून घेतलं, त्याच्यामध्ये पण बारीक बारीक किडे झाले होते, ते पण साफ केले. आणि नंतर हेअर वॉश पण करायचा होता. तर मी घरीच होम रेमेडी यूज करते, कारण हेअरफॉल माझा खूप जास्त होत होता, पण आता तेवढा नाही होत. तर एक व्हिडिओ बघितला होता आणि हे ट्राय करावं म्हणले मी. तर एक 7-8 वेळेस हेच रेमेडी मी ट्राय केले आणि माझा हेअरफॉल खूप जास्त कमी झाला होता. तर मी आता हे कंटिन्यू यूज करत आहे. आणि हे ट्राय करायसाठी एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 ग्लास साधं पाणी टाकायचं, नंतर एक चिरून कांदा टाकायचा आणि नंतर थोडे मेथी दाणे टाकायचे, थोडा कढीपत्ता टाकायचा आणि अर्धा चमच चायपत्ती टाकायची आणि 10 मिनिट हे उकळून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं. आणि त्या पाण्यामध्ये आपण जे शॅम्पू यूज करतो ते शॅम्पू टाकायचा आणि नंतर ट्राय करायचं. तुम्हाला जर ब्लॅक हेअर आवडत असेल तर त्या चायपत्तीमुळं हेअरचा कलर पण ब्लॅक होतो. तुमचा पण हेअरफॉल होत असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे नवीन एक बॉटल होती डीमार्टमधून आणलेली, ती पण वॉश करून घेतली. आता एक फेस पॅक लावून घेते आणि 15 मिनिट त्याला सुकू देते. तोपर्यंत सुकेपर्यंत नेल पेंट रिमूव्ह करून घेते आणि नंतर आंघोळ वगैरे केली आणि हे बघा पिंक ग्लो आलेला आहे आणि आता एवढं छान फ्रेश वाटत आहे. आणि त्या फेस पॅकमध्ये बीटरूट ज्यूस, बेसन आणि हनी, माझ्याकडे तर हनी नव्हतं त्याच्यामुळे जास्त नाही आला ग्लो, तरी पण थोडा पिंक आलेला आहे. तर हे सगळं मिक्स करून फेस पॅक लावला होता मी, त्याच्यामुळे थोडा ग्लो आलेला आहे.
आणि नंतर 4 वाजता छान गॅलरीमध्ये सावली आली होती. तर काही कुंड्यामध्ये एक्स्ट्रा माती झाली होती, तर पाणी टाकलं ना तर ते पूर्ण पाणी बाहेरच येत होतं. त्याच्यामुळे ती माती काढून घेतली. तर 2 प्लांट ॲड करायचे होते गॅलरीमध्ये. तर काही सीड्स फ्लावरचे होते माझ्याकडे, ते त्या कुंडीमध्ये टाकून घेतले. त्या सीड्सचं काय नाव माहिती नाही मला, कोणत्या फ्लावरचे आहेत की ते, पण आता टाकून दिले. आता काय येतील तेव्हा माहीत होईल. आणि हे खत आहे हे पण टाकला. आणि दुसरं झेंडूचं फूल सुकून गेलेलं होतं माझ्याकडे, ते पण अशा प्रकारे टाकल्यावर येते म्हणे, तर ते टाकून बघावं म्हटले. आणि हे छान ग्रो हो आणि फुलं तर येतीलच याला, पण प्लांट लावलं ना तर मन एवढं छान प्रसन्न होते ना. आणि हे बघा, आता सकाळी गॅलरी क्लीन केली होती ना, तर आता छान क्लीन दिसत आहे ना. मार्केटला जायचं होतं, सो रेडी झालो. आणि सायंकाळ तर झालाच होता. आणि एक साडी पण टाकायची होती टेलरकडे, ते घेतली आणि निघालो टेलरकडे. साडी टाकली आणि ब्लाऊज पण स्टिच करायचं होतं, तर त्यांना सांगितलं चांगलं स्टिच करा म्हणून. नंतर पेट्रोल वगैरे टाकले आणि इथे तर कधी पण गर्दीच असते. नंतर निघालो आणि तिथे आलो तर खूप छान स्टॉक आला होता कपड्यांचा. तर मध्ये गेलो तर आम्हाला सरप्राईजच भेटलं. तर तिथे मामा पण होता माझा आणि मामाची मुलगी पण आली ती शॉपिंगसाठीच. आणि मी एक जीन्स घेतली आणि तिनं पण एक ड्रेस घेतला. आणि टॉप बघू लागले मी, मला काय आवडले नाही. एक आवडलं होतं पण त्याची लेंथ खूप जास्त होती. तो टॉप नाही घेतला. आणि माझ्या मामाच्या छोट्या मुलीला पण ड्रेस घ्यायचा होता, तर खूप फिरलो आणि फायनली एका शॉपमध्ये गेलो. तिथे एक आवडला ड्रेस आणि तो घेतला पण. तर त्यांना पण उशीर झाला होता, तर त्यांनी गेले आणि आम्ही आलो सेलमध्ये. आणि या सेलमध्ये एवढं छान सामान होतं, कॉस्मॅटिक, किचनसाठी वगैरे सगळं काही होतं या सेलमध्ये. तर मला तर काही समजतच नव्हतं काय घ्यायचं आणि काय नाही. आणि बघितले मी, पण जे कामाचं आहे तेच घ्यावं म्हटले. आणि टाईम पण खूप झाला होता, त्यामुळे डेकोरेशनचं वगैरे खूप छान छान सामान होतं इथे, पण टाईम नव्हता. त्यामुळे कप वगैरे बघितले आणि एक सेट घेतला तिथला. प्राईस पण कमीच होती आणि 10 रुपयापासून किचनसाठी एवढ्या छान छान वस्तू होत्या तिथे. पण नाही घेतल्या काही. आणि हे ट्रे पण एवढे छान छान होते, 60-60 रुपयाला फक्त. तर ब्रासलेट वगैरे बघितले आणि बिल वगैरे केलं आणि निघालो. आता आलो लोकल मार्केटमध्ये. इथे तांदूळ वगैरे छान भेटतात, तर तांदळाचा एक कट्टा वगैरे घेतला आणि बाकीचं सामान घेतलं आणि डायरेक्ट निघालो घरी. हा बघा व्ह्यू, या व्ह्यूमुळे तर मला रात्रीलाच फिरायला आवडते. आणि घरी आलो, थंड वगैरे घेतले आणि थकवा तर खूप आला होता, पण डिनर बनवायचा होता तर कंटाळा नाही केला. तर सुरू केली स्वयंपाकाची तयारी. सासू सासरे पण येणार होते 11 वाजेपर्यंत, त्यांची गाडी होती. तर त्याच्यामुळे लवकर लवकर बनवून घेतला स्वयंपाक. तर बाहेर तर काही खायला टाईम भेटला नाही, तर घरीच कुल्फी आणली होती, ते तर खाऊन घ्यावं म्हटले आणि ते पण खाऊन घेतली. आणि इथे चिकनची भाजी बनवणं चालू आहे माझं. चिकन आणलं होतं त्यांच्यासाठी तर. आणि स्वयंपाक झाला होता, तर जेवण वगैरे केले आणि हे कप्स घेतले छोटे छोटे आणि बरंच काही सामान घेतलं छोटं छोटं. तर आणि हे जीन्स पण घेतली एक कार्गो ब्लॅक कलरची. हे पण खूप छान भेटली मला. मेन म्हणजे साईज भेटत नाही, पण तिथे भेटते आणि क्वालिटी पण खूप छान असते तिथली. स्वस्तात मस्त, असं म्हणायला हरकत नाही.
फिटिंगला पण खूप छान बसली जीन्स. सो गाईज, असा गेला आजचा माझा फुल डे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.